नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी ओढावलं गेलेलं आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच बोगस बियाणे या कारणामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर या ठिकाणी आलेलं आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा या ठिकाणी दिलेला आहे. या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट, नैसर्गिक आपत्ती आणि बोगस बियाणे यामुळे आलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी डीपीडीसी निधीमधून या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत केली जाणार आहे. तसेच बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर सुद्धा या ठिकाणी कार्यवाही केली जाणार आहे. या संदर्भात मंत्री बावनकुळे स्वतः काय बोलले ते आपण या ठिकाणी बघूया. अमरावती, अकोला, नागपूर आणि राज्याच्या इतर भागामध्ये जे बोगस बियाण्यामुळं आज पीक आलं नाही, सोयाबीनचं पीक आलं नाही, कापसाचं पीक काही ठिकाणी आलं नाही आणि त्यामुळं त्यांना बियाणं आता शासन उपलब्ध करून देणार आणि डीपीसीच्या पैशातून उपलब्ध करून देणार असा निर्णय आज घेतलेला आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो.